त्या गायच्या पाठव 2-4 बादल्यावर आणि तिला चांगली धुवून काढ. आणि हो, धुतल्यावर तिला गुळाचा खडा चारायला विसरू नको. अरे गोळाचा खडा चारल्या वगैरे मी पण त्याला घेऊन जात नसतो. तर बघ, हा घे सर, आणि ठरल्याप्रमाणे गाई 2 दिवस घेऊन जातो. कास हात घालून दिला तर मोरला पैसे घेऊन जा. हो, माझ्या गायला हात नाही लावू देणार मी. गाय गेली तर माझं तेलमीठ बंद व्हायचं, आणि उद्या चूल पेटली तर कढईत काय टाकू? तुमचं हे पैसा. अशी काय बोलायला लागली तू? तू रोज बघते ना त्या आबाला खुकू खुकू पत्त्यांच्या नरड्याच्या शिरा दिसायला लागल्यात. आता गाय नाही ऐकली तर आबा मरून जाईल. त्यांचीच गायचं त्यांच्या आजारपणात नाही उपयोगी आली तर काय उपयोग आहे त्या गायचा? काय पेटवायचे का त्या गायला? म्हाताऱ्याला थोडी जरी भनक लागली ना, त्याची गाय गोठ्यात नाही, त्या क्षणाला जीव सोडीन तो. म्हातारी गेल्यापासून त्यांनी त्या गायीमध्येच सगळा जीव ओतून ठेवलाय. गाय आजारी पडली तेव्हा तो बी आजारी पडले होते. गाय झाली बरी, पण त्यांचा आजार वाढतच गेला. आता पुढचं सगळं आयुष्य त्यांनी गायीवरच ओवाळून ठेवलंय. आणि आता जर आपण गाय ऐकली तर अन्नाला चिकल्यासारखं नाही व्हायचं का?